तर नमस्कार मित्रांनो, रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर बघू शकता आज आपला प्लॉटला 60 दिवस कंप्लीट झालेले आहेत आणि प्लॉटची क्वालिटी एकदा बघू शकता आपण 60 दिवसामध्ये. आणि वाहन आहे KDS 753 फुले किमया आणि हा 4 फुटाचा बेड आहे. 4 फुटाच्या बेडवर आपण 2 लाईनी घेतल्या होत्या आणि जे हे दांडातला जे अंतर येईल ते आपल्याला 2.5 फूट अंतर पूर्ण पॅक झालेले आहे आणि 2 तासातील अंतर 1.5 फूट आणि 2 झाडातील अंतर आहे 8 इंच. तर बघू शकता आपल्याला एकरी 12 किलो बियाणे लागलेले आहे. आणि यामध्ये आपण दुसरी फवारणी जी 56व्या दिवशी फवारणी केली होती त्यासुद्धा फवारणीचा व्हिडिओ आपण चॅनलवर टाकलेला आहे. तर जे जे नवीन सबस्क्रायबर आहेत तर त्यांनी ती फवारणीचा व्हिडिओ हे बघू शकता. तर बघू शकता एक समान प्लॉट, एक जबरदस्त प्लॉट असा डेव्हलप केलेला आहे. आणि ही फुले किमया ही जी व्हरायटी म्हणजे ह्या केळीच्या जे व्हरायट्या लावण्याच्या आधी शेतकरी 10 बाऱ्या विचार करतात, कारण ही सोयाबीनची जी जात आहे ही बऱ्याच शेतकऱ्याला या सोयाबीनचं या व्हरायटीचं नियोजन जमत नाही. कारण ही व्हरायटी येलो मोजॅक, मुळकूज, आकस्मिक मर जास्त बळी पडते. ही व्हरायटी उत्पन्न द्यायला जास्त आहे परंतु ही व्हरायटी खूप नाजूक आहे. ही व्हरायटी फक्त एकच सहनशीलता आहे या व्हरायटीमध्ये की फक्त जे चिबडत्या जमिनी आहेत, जे रानात पाणी साचून राहणारी जमीन आहे, जे उताराचं रान नाही त्या रानामध्ये ही व्हरायटी चांगली डेव्हलप होते जर नियोजन चांगलं केलं तर. आणि यामध्ये आपलं नियोजन एकदम कमी खर्चामध्ये आहे. यावर्षी कमी खर्चामध्ये हा प्लॉट डेव्हलप केलेला आहे आणि एक समान प्लॉट असा बसलेला आहे. तरी बघू शकता आपण एकदम मध्यभागी आहोत. तर बघू शकता प्लॉट एकदम जबरदस्त आणि एकही झाड आपल्याला यामध्ये येलो मोजॅकचं आढळणार नाही. आपण चारही बाजूला फिरलो त्या रानामध्ये तर एकाही बाजूला आपल्याला येलो मोजॅकचं झाड आपल्याला कुठंही दिसलेलं नाही. तर बऱ्याच शेतकऱ्याच्या प्लॉटमध्ये येलो मोजॅकचं जसं की एक खळखळ रान बसलेलं आहे, येलो मोजॅक इतका झालेला आहे यावर्षी. तर आपल्या प्लॉटमध्ये बघू शकता. तर आपण 56व्या दिवशी फवारणी केली होती आणि आपण जे यूट्यूब चॅनलला नियोजन टाकतो आपल्या प्लॉटचं एकदम लाईव्ह शेतातून असते. आणि दुसरी गोष्ट जे आपण आता फवारणी केल्याच्या नंतर रिझल्ट बरेच जण सांगत नाही, तर आपण रिझल्टसुद्धा या प्लॉटला आपल्याला 4थ्या दिवशी रिझल्ट दिसलेला आहे. एकदम चमकदार प्लॉट. आणि यामध्ये आपण 56व्या दिवशी जे औषध वापरलं होतं, जे फंगीसाईड, जे BSFचं जे प्रॅक्झर आहे, 20 लिटर पाण्यासाठी आपण 15 ml वापरलेलं आहे आणि एकरी 100 ते 120 लिटर पाणी आपण वापरलेलं आहे यामध्ये. तर बघू शकता आपलं नियोजन म्हणजे एकदम काटेकोर पद्धतीने नियोजनसुद्धा असते. आणि दुसरी गोष्ट आपण नियोजन संपूर्ण शेतातून लाईव्ह आपण व्हिडिओ टाकत असतो. तरी बघू शकता मित्रांनो प्लॉट. आणि यामध्ये फक्त 2च आपले स्प्रे झालेले आहेत. आणि सध्या सोयाबीन कोण्या अवस्थेमध्ये आहे तर एकदा बघू शकता. सध्या आपल्याला बारीक कळी दिसते सोयाबीनमध्ये, बारीक कळी आणि शेंगसुद्धा दिसते आपल्याला कुठं लागलेली, अशा बारीक शेंग आहेत. आणि एक आपला स्वतःचा अनुभव म्हणजे या सध्या स्टेजमध्ये सोयाबीन जे शेंग लागलेली नसते, एकदम बारीक कळी असते, यामध्ये थोडं मन लागत नाही. आपल्याला वाटतं, माझा स्वतःचा अनुभव आहे, पहिल्या वर्षी जे मी बेडवर लागवड केली होती तर त्या वक्ती अशी आपल्याला शेंग दिसतं तर असे वाटते की आपल्याला काहीच शेंगा नाहीत आपल्या सोयाबीनला. तरी बघू शकता एकदम कमी खर्चामध्ये हा प्लॉट डेव्हलप केलेला आहे. तरी शेतकरी मित्रांनो, कोणी जर नवीन चॅनलवर असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण किती ॲव्हरेज येणार आहे संपूर्ण व्हिडिओ आपण टाकत राहणार आहोत. तरी धन्यवाद.